मी डॉक्टर दीपाली काळे, DCP क्राईम सोलापूर शहर. 2 मिनिटात महिला सुरक्षा या जय महाराष्ट्राच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या तरतुदीविषयी माहिती घेणार आहोत. ते म्हणजे IPC म्हणजेच भारतीय दंड संहिता कलम 354. आपल्या सर्वांना हे सेक्शन परिचितच आहे आणि 354 नुसार बरेच तक्रारी पण दाखल होतात. IPC 354 हे महिलांच्या सुरक्षिततेसाठी अतिशय महत्वाचं कलम आहे. या तरतुदीनुसार स्त्रीचा विनयभंग करण्याच्या उद्देशानं जर तिच्यावर कोणी हमला किंवा फौजदारी पात्र बलप्रयोग केला आणि त्याच्यामुळे जर तिच्या मनामध्ये लज्जा उत्पन्न होत असेल तर IPC 354 नुसार गुन्हा दाखल होतो. जेव्हा निर्भया केस झाली त्याच्यानंतर वर्मा कमिटीच्या शिफारशीनुसार 354 मध्ये काही अमेंडमेंट करण्यात आलेले आहेत. त्या अतिशय महत्वाच्या आहेत. त्याच्यामध्ये 354 हे जे पूर्वी सेक्शन होतं त्याच्यामध्ये 354 A, B, C आणि D अशा तरतुदींची वाढ करण्यात आलेली आहे. आणि 354 या सेक्शनची अत्यंत व्यापकता जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढवण्यात आलेली आहे. 354A असं म्हणतं की लैंगिक छळवणुकीसाठी शिक्षा आहे. आता लैंगिक छळवणूक म्हणजे प्रत्येक वेळेला जेव्हा आपण हा शब्द ऐकतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की अरे याच्यामध्ये प्रत्यक्षात लैंगिक छळ, ज्याला आपण सेक्शुअल हॅरेसमेंटच झाली पाहिजे असं आपल्याला वाटतं. म्हणजे प्रत्यक्षात याच्यामध्ये स्पर्श किंवा टच झाला तरच लैंगिक छळवणूक होते असं जे आपल्याला वाटतं, तर तसं नाही आहे. तर याची व्यापकता खूप मोठ्या प्रमाणात आहे की तुम्हाला प्रत्यक्षात फिजिकल टच झालाच पाहिजे असं नाही, परंतु महिलांना हे समजत असतं एखादी व्यक्ती जर आपल्याला एकटक बघते किंवा असे काही एखादे इशारे करते की ज्याच्यामुळे आपल्याला लज्जा उत्पन्न होते, आपल्याला लाजिरवाणं वाटतं, किंवा आता सर्रास आपण बघतो की द्विअर्थी डबल मिनिंग रिमार्क जे असतात, द्विअर्थी रिमार्क शब्दप्रयोग जो केला जातो तो सुद्धा याच्यामध्ये अंतर्भूत होतो. किंवा स्त्रीच्या इच्छेविरुद्ध म्हणजे जे एखादं अश्लील साहित्य तुम्हाला पाठवलं जातं, म्हणजे आता बऱ्याच महिलांना ही समस्या येत असेल परंतु आपल्याला त्याचं ज्ञान नसल्यामुळे आपण त्याची तक्रार दाखल करत नाही. तुमच्या व्हॉट्सअपवर किंवा तुमच्या FBवर असे काही सोशल मीडियावर तुम्हाला तुमच्या इच्छेविरोधात अश्लील मेसेजेस तुम्हाला पाठवले जातात आणि असे जर अश्लील मेसेजेस किंवा साहित्य जरी दाखवलं तरी ते हे 354A नुसार गुन्हा होतो. हा दखलपात्र अपराध आहे. याला 3 वर्ष कारावास आहे आणि फाईन किंवा दोन्ही अशा प्रकारे याला शिक्षा दिली जाते. 354B जे आहे त्या B मध्ये असॉल्ट टू विमेन विथ इंटेंट टू डिसरोब हर, म्हणजे प्रत्यक्षात एखाद्या जर महिलाला विवस्त्र करण्याच्या उद्देशानं जर तिच्यावर हमला केला तर 354B नुसार गुन्हा होतो. याला 7 वर्ष कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही अशा प्रकारची शिक्षा आहे. 354C मध्ये व्हायुरिझम म्हटलं जातं, म्हणजे एनी मॅन हू वॉचेस ऑर कॅप्चर्स द इमेज ऑफ अ विमेन एंगेजिंग इन अ प्रायव्हेट ऍक्ट. म्हणजे हे एखादी स्त्री जर तिची खाजगी कृती करत असेल आणि तिची खाजगी कृती करताना त्या स्त्रीला कोणी बघेल किंवा तिची जर इमेज कॅप्चर करेल तर त्याच्यानुसार गुन्हा होतो. आणि हे सेक्शन आपण बघतो की मॉल जे आहेत हल्ली ज्या काही शहरं आहेत त्याच्यामध्ये जे मॉल्स आहेत त्या मॉल्समध्ये स्पाय कॅमेरे लावले जातात आणि त्याच्यामधून महिलांचं चित्रीकरण केलं जातं छुप्या पद्धतीनं. किंवा हॉस्टेल्स आहेत, लेडीज हॉस्टेल, गर्ल्स हॉस्टेलमध्ये त्यांचे वॉशरूम, बाथरूम यामध्ये सुद्धा छुपे कॅमेरे लावले जातात. तर त्याच्यामधून जर कुणी अशा पद्धतीनं गैरव्यवहार करत असेल तर 354C नुसार गुन्हा दाखल होतो. त्याला सुद्धा 7 वर्ष शिक्षा आहे आणि द्रव्यदंड किंवा फाईन किंवा दोन्ही अशा प्रकारे शिक्षा होऊ शकते. 354D पण हे खूप मोठं व्यापकता याची आहे, ज्याच्यामध्ये आपण छुपा पाठलाग म्हणतो. आपण बघतो की 354 म्हटलं की एखादा मुलगी चाललेली आणि तिच्या मागे एखादा मुलगा जातोय आणि तिचा पाठलाग करतोय, प्रत्यक्षात जाऊन तिला छेडतोय, असा प्रकार तर आहेच. परंतु आजकाल असं दिसतं की तुमचे जे काही व्हॉट्सअप आहेत त्याच्यावर वारंवार कुणीतरी मेसेजेस करतोय, तुम्हाला रिक्वेस्ट पाठवतोय, हाय हॅलो किंवा गुड मॉर्निंगचे मेसेजेस पाठवतोय तुमच्या इच्छेविरोधात, किंवा तुम्हाला वारंवार फोन करतोय. तुम्ही तुमचं कार्ड चेंज केलं तरी सुद्धा तो तुम्हाला फोन करतोय. तर असा जो प्रकार आहे तो छुपा पाठलाग आहे आणि तो 354D मध्ये त्याचा अंतर्भाव होतो. म्हणजे की तुमची स्क्रीन, तुमचा ईमेल जर कुणी मॉनिटर करत असेल
तर त्याला छुपा पाठलाग म्हणतात आणि याला सुद्धा पनिशमेंट आहे. याच्यामध्ये IT ऍक्ट 66E नुसार सुद्धा गुन्हा दाखल होतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की या ज्या तरतुदी आहेत, आजकाल 354चे प्रकार जे काही आहेत ते रजिस्टर्ड आपल्याला तक्रारी दिसतात. अनेक असे गुन्हे आहेत की जे नोंदच होत नाहीत. कारण त्याचं कारण जे आहे की आपल्या समाजामध्ये अशी एक भीती आहे की काही जरी केलं तरी याच्यामध्ये महिलेची बदनामी होते आणि त्याच्यामुळेच वर्मा कमिटीच्या शिफारशीनुसार याच्यासाठी सुद्धा एक अमेंडमेंट झालेली आहे आणि IPC 228A या सेक्शनमध्ये जी काही सुधारणा झाली आहे ते असं सांगतं की नॉट टू डिस्क्लोज आयडेंटिटी ऑफ अ विमेन ऑर व्हिक्टिम, म्हणजे जी काही पीडित महिला आहे तिची आयडेंटिटी ही डिस्क्लोज केली जात नाही. आणि IPC 228 हे सेक्शन 28A हे सेक्शन फार महत्वाचं आहे आणि म्हणूनच महिलांनी या कलमाबाबत अवेअर होऊन जागरूक होऊन आपल्या बाबतीत जर अशा प्रकारे कुठलंही गैरवर्तन गैरकृत्य कुणी करत असेल तर पुढे येऊन त्याच्याबद्दल तक्रार दिली पाहिजे. आज महिला सुरक्षा या विषयाच्या अनुषंगाने आजच्या या भागामध्ये इतकंच. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात नवीन तरतुदीसहित. थँक्यू. जय हिंद.